पेस्ट्री मॅन आहे, बोला काय केलं त्याने? प्रिस्लीने काय केलं? Ma'am, Priestley was the person who discovered the oxygen. येस, ऑक्सिजनची डिस्कवरी केली आहे. ओके, येस, ही हॅज डिस्कवर्ड द ऑक्सिजन. बघा त्याचा एक्सपेरिमेंट आहे. लॉजिकली बघा आता ए मध्ये काय, देर इज अ माउस अँड द कॅन्डल. मग नंतर कॅन्डल पण विजली आणि माउस पण मेलाय. हा, ए सेटअप मध्ये, बी सेटअप मध्ये. कन्क्लुजन तुम्हाला करायचंय, मी नाही करणार आहे. त्याने आपल्याला ऑक्सिजन शोधून दिला. सी मध्ये एक प्लांट आहे, माउस पण आहे, कॅन्डल पण आहे, आणि डी मध्ये ते सगळे तसेच्या तसे सेम टू सेम आहे. चल बोल. मॅम, जो ए सिच्युएशन आहे त्यामध्ये माउस आणि एका कॅन्डलला बंद जार मध्ये ठेवले. सो जी कॅन्डल आहे ती जार मध्ये प्रेझेंट असलेलं सगळं ऑक्सिजन कंबशन साठी यूज करेल. आणि मग ते जे फ्लेम जे गॅसेस एमिट करेल ते पूर्ण जार मध्ये फिल्ड होईल. आणि बी मध्ये त्या गॅसेस मुळे रॅट त्या जार मधल्या ऑक्सिजन नसल्यामुळे आणि बाकीच्या गॅसेस मध्ये सफोकेट होऊन मरेल. जे की सी मध्ये आपण बघतो एक प्लांट ठेवलाय, तो कॅन्डल ऑक्सिजन घेतच राहील कंबशनला, CO2 सोडेल, ते प्लांट ऍब्झॉर्ब करेल. जर का सनलाइट पण पडत असेल तर फोटोसिंथेसिस होईल. अँड सो मग ते ऑक्सिजनची पण लेवल मेंटेन होईल, कॅन्डल बर्न होत राहील आणि रॅट पण ऑक्सिजन असल्यामुळे जिवंत राहील. थोडस अजून त्याला फाईन करायला पाहिजे. करेक्ट आहे तुझं, कन्क्लुजन इज व्हेरी मच करेक्ट. ओके, एक कळलं आपण, तो करायचा ना एक्सपेरिमेंट लहानपणी, की ऑक्सिजन ज्वलनासाठी हेल्पफुल असतो असं काहीतरी, हो ना, ठेवायचा. हा, तसाच हा सेम एक्सपेरिमेंट आहे. ओके, दोघांना ऑक्सिजन लागतंय. याला ब्रीदिंग साठी ऑक्सिजन लागतंय, ह्याला कंबशन साठी ऑक्सिजन लागतंय. जेवढं ऑक्सिजन अवेलेबल असेल तोपर्यंत दोघं छान राहतील. त्याच्यानंतर ऑक्सिजन गेला की दोघं, ही विजली आणि हा मेला. राईट, इथे काय झालंय, प्लांट ठेवलाय, कॅन्डल पण आहे, माईस पण आहे, सगळे तिघं पण पीसफुली राहत आहेत शेवटी पण एक्सपेरिमेंटच्या. प्लांट आहे, सनलाइट मध्ये हे ठेवलं असेल, तो ह्याने काय केलं, ऑक्सिजन रिलीज केला. माईस ब्रीदिंग करत असेल, अॅनिमल शेवटी, त्याने काय केला, CO2 रिलीज केला. ओके, ह्याने रिलीज केलेला ऑक्सिजन ह्याला मिळाला आणि कॅन्डल पण कंबशन होत राहिलं तिचं पण, आणि ह्याने CO2 दिलेला ह्याला मिळाला. त्याच्यामुळे एक्सचेंज झालं O2 आणि CO2 आणि त्याच्यामुळे टिल द एंड हे असंच राहिलं. बरोबर, तुम्हाला हे कन्क्लुजन ड्रॉ करता आले पाहिजे. He performed a series of experiments that revealed the essential role of air in the growth of the green plants. NCERT ने दिलाय, हायलाइट करत चला आणि समजून घेत चला, महत्वाचे पॉइंट लिहित चला तिकडे. फक्त इतकं लिहायला वेळ जाईल तुम्हाला, नंतर घरी बघा तुम्ही. So Priestley, you may recall, discovered the oxygen in 1774. त्याला हायलाइट करा म्हटलं NCERT ने. He concluded that both the burning candle or animal that breathe air somehow damage the air. But when he placed a mint plant, कुठला plant त्याने ठेवला त्याच्यावर पण क्वेश्चन येतो. So he placed the mint plant. Priestley plant took the mint plant. तिथे लिहून ठेवा, तो प्लांट हा मिंट प्लांट आहे. हायलाइट करा, किंवा तो प्लांट तिथे काढला ना जार मध्ये, त्याला पेन्सिलीने मिंट प्लांट असं लेबल करा. नाही, असं लेबल करून ठेवायचे, दिस प्लांट इज अ मिंट. म्हणजे ते डायग्राम बघितल्या तुम्हाला लगेच कळतं की मिंट प्लांट. सो माउस स्टेड अलाइव्ह अँड द कॅन्डल कंटिन्यूड टू बर्न, जे आपण कन्क्लूड केलं आता. कळलं ना ते? So Priestley hypothesized as follows: plant restore to the air whatever breathing animals and burning candle remove. म्हणजे काय, प्लांट हा CO2 घेतोय, लिहून ठेवा तिथे. प्लांट हा CO2 घेतोय, रिस्टोर
टू द एअर व्हॉट एव्हर ब्रीदिंग अॅनिमल अँड बर्निंग कॅन्डल रिमूव्ह. ब्रीदिंग अॅनिमल आणि बर्निंग कॅन्डल काय रिमूव्ह करताय? CO2, आणि तो कोण घेतोय? प्लांट. whereas प्लांट गिव्हिंग O2 आणि तो कोण घेतोय? बर्निंग ब्रीदिंग अॅनिमल. ओके. नसेल कळलं तर तिथे लिहून ठेवा. सो सायंटिस्टची जर लिस्ट करत असाल तर त्या एका पेजवर सायंटिस्टच्या लिस्ट मध्ये कोणते कोणते सायंटिस्ट आले आतापर्यंत? कोण कोण आलं? पहिला कोण आला? लिहा मग तो मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. सायंटिस्टच्या लिस्टचा एक पेपर करा, एक पेज करा, कारण तुम्हाला हा सायंटिस्ट रिच टॉपिक आहे. पुन्हा सांगते, मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंटचा सायंटिस्ट नाही दिलेला, पण व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट, मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट वेअर KOH was used to discover CO2 is essential for photosynthesis. लिहून ठेवा त्याने त्या सायंटिस्टने पुढे काय केलं. मध्ये जरी एक पेज सोडलं आणि त्याला काहीतरी पेपर मार्क टाकला तरी चालेल, म्हणजे पटापट तिथे लिहिता येईल. त्याच्यानंतर कोण आला? जोसेफ प्रिस्टली. त्याचा इयर, आणि त्याने एक्सपेरिमेंट केला इन 1770. बेल जार एक्सपेरिमेंट टू डिस्कवर द ऑक्सिजन. कधी केला तो? इन 1774. 4 वर्ष त्याचे एक्सपेरिमेंट चालले. हे काय असं केलं लगेच झालं लगेच कन्क्लूड केलं 2 दिवसात, असं नाही. स्टार्टेड इन 1770 आणि कन्क्लुडेड इन 74. हो मग एक्सपेरिमेंटल अॅनिमल. आता त्याच्यावर बरेच रिस्ट्रिक्शन आहे, पण त्यावेळेस नव्हते एवढे रिस्ट्रिक्शन. आता मी जॉब करत होते कॉलेजमध्ये तेव्हा पण एवढे अॅनिमलवर रिस्ट्रिक्शन नव्हते. मग नंतर एक 5-10 वर्षांनी बरंच त्यांचं आलं. मॅम तुम्ही जेव्हा हे म्हणजे 11th-12th मध्ये होते तेव्हा तुम्हाला अॅनिमल्स पण डायसेक्ट करायला द्यायचे ना? हो मिळाले. फ्रॉग वगैरे. हो हो, फ्रॉग केला, कॉकरोच केला. आता फ्रॉगला अलाउड नाही. आता फ्रॉग अलाउड नाही. चलो नेक्स्ट सायंटिस्ट, जॅन इंजन हाऊस. इयर बघा त्याचं 1730 अँड 1799. NCERT ने म्हटलंय. aquatic plant यूज केला त्याने. showed that bright sunlight small bubbles were formed around the green parts while the dark they did not. काय कळलं? हा, बबल म्हणजे O2. वाचा आणि मला सांगा चल काय कळलं. प्रिस्टली सारखा त्याने सेटअप केला. सेम प्रिस्टली सारखा सेटअप केला त्याने. त्याने काय केलं? त्याने प्लांट नाही घेतला. हा, अक्वॅटिक आहे म्हणजे तो बेलजार मधला प्लांट नाही घेतला. त्याने एकदा त्याला लाईट मध्ये ठेवला, एकदा डार्क मध्ये ठेवलं, आणि काय केलं आणि कन्क्लूड केलं. काय सांगा ते? हा, मग कन्क्लुजन तुम्ही सांगायचं त्याचं. सनलाइट इज इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस. हे त्याने कन्क्लूड केलं युजिंग द सेम सेटअप ऑफ प्रिस्टली. मग सेम सेटअप ऑफ प्रिस्टलीचा कोणी यूज केला असा पण क्वेश्चन येतो. तो जॅन इंजन हाऊस. आपण आपलं सायंटिफिकली त्याला माहित नाही, आपण इंग्लिश लँग्वेज मधून त्याला प्रोनाऊन्स करतोय. त्याचं रिअल प्रोनाऊन्सिएशन मला माहिती.
So it is only the green part of the plant that is releasing bubble. म्हणजे काय? प्रथमेश म्हणजे हा? It is only green part of the plant in light that is releasing bubble. In only green parts. मग ते ग्रीन पार्ट्स कुठे कुठे आहे प्लांटचे? अजून यंग स्टेम जेव्हा तो ग्रीन असतो, किंवा तुम्ही सेपल्स बघितले फ्लावरच्या खाली, ते ग्रीन असतात. तर तुम्हाला ते आता माहिती पाहिजे की कुठे कुठे ग्रीन पार्ट आहे. त्या सगळ्या ग्रीन पार्ट मध्ये फोटोसिंथेसिस होणार आणि तिथूनच ऑक्सिजन बबल आले. He was a Jan engine house. All right. So त्याने दोन गोष्टी सांगितल्या. काय? एनसीईआरटी म्हणते बघा तुमचं. एक तर sunlight is essential. Yeah, bubbles form only by green parts of the plant. Bubbles form by only green parts of the plant. तुमच्या सायंटिस्टच्या पेजवर लिहा सायंटिस्टचं आणि त्याने काय केलं. नुसते सायंटिस्टच्या नावं लिहून मोकळी होऊ नका. पुढे त्याने काय केलं ते महत्वाचं आहे आपल्याला. Same experiment as Priestley, use the aquatic plant. Sunlight is essential and by bubbles are formed by only the green parts of the plant. का? कारण तिकडे फोटोसिंथेसिस होतं. I know हे खूप थेरॉटिकल जातंय तुम्हाला, पण हे करावं लागणार. हे aquatic plant आणि तिथे बबल झाले. कुठे? ग्रीन पार्ट्स कडेच. ओके, म्हणून these two conclusion. Sunlight essential, oxygen bubbles form only near green parts of the plant. Right? Yes, ma'am. Yes, चला पुढचा एक्सपेरिमेंट. जुलियस वॉन सॅक. सॉरी, वॉटर वेपर ना, स्टोमॅटाचा. तिकडे ते कॅल्शियम क्लोराईडचा पेपर लावतात. दॅट तो नाही. आता आपण बघू ना आता काय काय एक्सपेरिमेंट जमा झाले. तो ट्रान्सपिरेशन, वॉटर वेपर इन द वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स. चला, हा जुलियस वॉन सॅक इन 1854 गिव्ह द एव्हिडन्स. आता आपण सगळं म्हणतोय की ग्लुकोज झालं, पण ते झालं हे कोणी प्रूव्ह केलं है ना. आपण आता कन्क्लुजन करतो, छान इक्वेशन लिहितो, फोटोसिंथेसिस वर नोट लिहितो, मोकळे होतो. त्याच्या मागे सायंटिस्टने बघा किती काम केलं होतं. 1770 मध्ये त्याने केलं. आता ह्याने 1854 म्हणजे ऑलमोस्ट आफ्टर 80 इयर्स फ्रॉम प्रिस्टली. 1774 मध्ये त्याचं कंप्लीट झालं ना एक्सपेरिमेंट. आणि ह्याचा 18 म्हणजे ऑलमोस्ट आफ्टर 80 इयर्स. किती वर्ष काम चालले बघा. आणि म्हणून आज आपण कन्क्लूड करतो फोटोसिंथेसिसला. फॉर द प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज ड्युरिंग द ग्रोथ ऑफ द प्लांट्स. राईट? एक्सक्यूज मी मॅम. बोला. मॅम, त्यासाठी जुलियस वॉन सॅक्सला नोबेल प्राइज मिळालं का? बघायला लागेल मिळालेलं आहे का, लिहिलंय का, किंवा शोधा त्याला मिळालं का. मिळायला पण पाहिजे, कारण इतका मोठा तो स्टडी होता त्याचा. ओके, सो एव्हिडन्स फॉर द प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज ड्युरिंग द ग्रोथ ऑफ द प्लांट. एव्हिडन्स दिले त्याने ग्लुकोज प्रोड्यूस होत आहे. आणि सॅक्स अजून त्याने काय केलंय, ग्रीन सबस्टन्स इन द प्लांट, क्लोरोफिल हा क्लोरोप्लास्ट मध्ये आहे, हे पण त्याने फाइंड आउट केलं.
आपण आज म्हणतो की क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल आहे, बेसिकली ग्रॅना पार्ट मध्ये, पण ते त्याने फाइंड आउट केलं. तर तुम्ही असंच्या असं लिहू नका, तुम्ही त्याचा समरी पॉइंट लिहा सायंटिस्टच्या लिस्ट मध्ये. बाकी हे सगळं त्या एनसीईआरटीने दिलंय. ओके. त्या पॅरेग्राफ मधनं तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय ते बघा. जुलियस वॉन सॅक, evidence for the glucose production of glucose, and discovered that chlorophyll is in chloroplast, right? चला पुढे जाऊ. So he found that green parts in the plant is where glucose is made, and that glucose is usually stored as a starch. Green part where the glucose is made. अजून आपण आलोच नाही, अजून तर आपण बॅकग्राऊंड स्टडी करतो. So glucose, immediate product is glucose, transported as ग्लुकोज हा सगळ्या पार्ट प्लांट कडे पोहोचवतो ना. कोण पोहोचवतो? फ्लोएम. हो ना, फ्लोएम इज सप्लाइंग फूड. मग तो कसा घेऊन जातो? इन द फॉर्म ऑफ सुक्रोज, कारण इट इज अ नॉन रेड्युसिंग शुगर, आणि स्टोर्ड ऍज अ स्टार्च. Glucose is usually stored as a starch, transported as a sucrose. Right? चला पुढे. पुढचा सायंटिस्ट. मी फक्त सायंटिस्ट, मागच्या वेळेस मी खूप लिस्ट ऑफ सायंटिस्ट दिली होती, मागच्या वेळेस पेपर काढून बसले होते, त्याच्यात मी खूप सायंटिस्ट म्हटले होते, अजून वेगळे वेगळे. मला एनसीईआरटीचेच माहिती आहे फक्त. एंजलमॅन. त्यांच्या देशात कॉमन आहेत ना, आपल्याला अवघड आहे, त्यांच्या देशात कॉमन आहे. ओके. त्याने काय केलं? प्रिझम घेतला, आणि यु नो प्रिझम मधनं स्प्लिट केले लाईट की आपल्याला सप्तरंग दिसतात, हो ना, हे माहिती सगळ्यांना. Spectral into its spectral component, prism split light into its spectral component and illuminated a green algae. So Engelmann ची algae होती Cladophora. याच्यावर पण क्वेश्चन येतात. आणि त्याच्यात त्याने एरोबिक बॅक्टेरिया पण घेतले बघा. त्याने दोन गोष्टी केल्या. त्याने क्लॅडोफोरा हा ग्रीन अल्गी घेतला आणि एरोबिक बॅक्टेरिया पण घेतला त्याच्यासोबत. एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय? Oxygen is required, aerobic respiration, anaerobic respiration, हो की नाही? So where these bacteria require oxygen for their growth. See how the scientists are thinking. Okay, this where the oxygen is required for their growth is aerobic bacteria. Prism घेतला त्याने. प्रिझम मधनं जे स्पेक्ट्रम ऑफ लाईट आले ते त्याने घेतले. क्लॅडोफोरा घेतलं, राईट? ओके. आणि बॅक्टेरिया का घेतले असेल त्याने? येस, टू डिटेक्ट द साइट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठे प्रोड्यूस होतोय हे डिटेक्ट करण्यासाठी त्याने बॅक्टेरिया घेतली. कारण लाईट स्पेक्ट्रम मध्ये यु नो व्हिबजिऑर, ओके, त्या व्हिबजिऑर मध्ये कुठे लाईट ऑक्सिजन जास्त प्रोड्यूस झाला? वी नाउ से सनलाइट इज इसेन्शियल. ह्याच्या आधीच्या सायंटिस्टने ते प्रूव्ह केले. सनलाइट मध्ये विजिबल स्पेक्ट्रम दिसतंय, मग ते कुठल्या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये फोटोसिंथेसिस जास्त होतं बघा. त्यांची थॉट प्रोसेस कशी होती. आणि नाउ वी नो द डिटेल्स ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, सो दिस इज अ क्लॅडोफोरा. ही हॅज टेकन. एरोबिक बॅक्टेरिया का घेतला? क्लॅडोफोरा का घेतला? कारण तो ऑक्सिजन प्रोड्यूस करणारे हे आपल्याला माहिती. आता तो प्रिझम का घेतला? कारण कुठल्या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस होणार हे त्याला बघायचं. आणि बॅक्टेरिया का घेतला?
कुठे साईट आहे, ती ऑक्सिजन प्रोडक्शनची साईट कुठे झाली नेमकी ते बघण्यासाठी 3 गोष्टी. कळतंय का हे? येस वेदांत, कळतंय? येस मॅम, कळतंय. ओके. Okay, so now the bacteria accumulated mainly in the region of blue and red light. पुढे जाऊन आपण ह्याला म्हणणार आहे PAR. राजाली प्रथमेश, आज काय झालंय तुला? माहिती होतं एंजल मॅम तुला? बरं PAR सांग मग काय? So it is a blue and red light is a photosynthetically active radiations किंवा photosynthetically active region is a PAR. मग photosynthetically active region कुठला आहे? It is a blue and the red light. प्रिझम मधनं जे आपण व्हिबजिऑर जे आलेले आहेत, ब्ल्यू हा इथे आणि रेड हा इथे, इथे जास्त ऑक्सिजन तयार झाले, इथे जास्त बबल झाले. ओके, कारण का ही स्पेक्ट्रम, ही वेवलेंथ त्यांनी ऍब्झॉर्ब केली आणि दिस इज द बेस्ट लाईट फॉर फोटोसिंथेसिस. आणि म्हणून त्याने एरोबिक बॅक्टेरिया इथे टाकले की एरोबिक बॅक्टेरिया इथे जास्त ग्रो झाले, ह्या रिजन मध्ये जास्त ग्रो झाले. आणि म्हणून त्याला कळलं ब्ल्यू आणि रेड इज अ PAR, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रिजन इज अ P, ब्ल्यू अँड रेड. हे कळलं का तुम्हाला? क्लिअर आहे? Yes, ma'am. Yeah. And that was the angel man. Okay. Okay. आता ऍक्शन स्पेक्ट्रा आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम असे दोन आपण शिकणार आहेत. कदाचित ते मी बुधवारच्या क्लासमध्ये सांगेन. आता फक्त ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ क्लोरोफिल A अँड क्लोरोफिल B. कुठला आहे? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम इज ब्ल्यू अँड रेड लाईट. आता क्लोरोफिल A काय, क्लोरोफिल B काय, झॅन्थोफिल काय, कॅरोटिनॉइड्स काय, हे सगळं अजून आपल्याला पुढे बघायचंय. ओके, आणि मग इन 19th सेंचुरी वी नो दॅट, पहिलं इक्वेशन तुमच्या ह्याच्यात दिलंय बघा. ठीक आहे ना? प्लांट कुड यूज लाईट एनर्जी टू मेक कार्बोहायड्रेट फ्रॉम CO2 अँड वॉटर. सो हे पहिलं इक्वेशन. क्लिअर? मग हे 19th सेंचुरीला कुठे तरी काहीतरी कन्क्लुजन आलं, कितीतरी सायंटिस्टने अभ्यास केला, अजून खूप सायंटिस्ट आहेत, पण आपण एवढे तुमच्या NCERT प्रमाणेच करतोय. लेटर ऑन मला मुलांनी सांगितलं मॅम नका सांगू बाकीचे सायंटिस्ट, म्हणून मग मी स्टॉप केलं. अदरवाइज आय हॅव अ लिस्ट ऑफ सायंटिस्ट. मॅम मग खूप बर्डन होता, मग खूप वाचायला लागतं, मग ते असं वाटतं मॅमने शिकवलंय मग करायचं. आणि नंतरच अजून ध्यान दिलाय का सायंटिस्ट? दिला असेल NCERT ने. Yes. Okay, so this was the first equation. CH2O is represented as a carbohydrate. त्यांना माहिती नव्हतं ग्लुकोज, मग त्याने फाइंड आउट केलं ते पण ना बाकीच्या सायंटिस्टने. सो द प्रायमरी इक्वेशन की CH2O is representing now a glucose. CH2O आहे ना त्याचं कॉमन इक्वेशन, बिकॉज C6H12 म्हणजे आणि O6 म्हणजे हे गेलं तो CH2O चालू, तुमचं मॅथमॅटिकली रिड्युस्ड फॉर्म है ना. चला आता हा नेक्स्ट सायंटिस्ट कॉर्निलियस व्हॅन नील 97 to 85, 1897 to 1985, म्हणजे हे आफ्टर माय बर्थ.
He was a microbiologist. Yes, त्यांनी काय केलं? Microbiologist होतं म्हणून there are certain bacteria and I am also a microbiologist, so similarity. पण he's I'm nowhere. Okay, so a microbiologist on his studies of purple and green bacteria. ही नावं आहेत. Now you know कुठला bacteria is a photosynthetic. So purple and green bacteria demonstrated that photosynthesis is essentially light dependent reaction in which hydrogen from a suitable oxidizable compound reduces carbon dioxide to carbohydrate. काय कळलं सांग? तेवढंच म्हटलं. एनसीईआरटी ने पण तेच म्हटलं. आणि मग दिस वॉज अ सेकंड इक्वेशन. मग इथे काय नाहीये? Instead of what is not there. So green bacteria is a blue-green algae, you know. त्यांच्यामध्ये specialized cells आहेत. कुठल्या? कुठल्या म्हणजे कुठल्या? Go back and check. Blue-green algae कशात होतं? ऍटलीस्ट ते तरी सांगा म्हणजे मला आनंद होईल. Heterocyst. Page number. Blue-green algae is a heterocyst. It comes under the kingdom Monera. Yes, bacteria म्हणजे तो Monera. Okay, they are photosynthetic autotrophs. They have a chlorophyll A similar to green plants and are photosynthetic autotrophs. Page number 19. Okay, Nostoc annabina, chemosynthetic autotroph. They use various inorganic compounds. Okay, so these are the inorganic compounds. H2O चं आपण काय म्हटलं? काय झालं? H2O चं काय झालं? ऑक्सिडेशन की रिडक्शन? ऑक्सिडेशन होऊन काय झालं? ऑक्सिजन रिलीज झाला ना, हो ना. तर इथे त्याने सर्टन इनऑर्गॅनिक कंपाउंड्स along with CO2, so they are chemosynthetic. They are chemoautotroph. Photosynthetic photoautotroph म्हणजे they are using the light energy. And water. इथे they are chemosynthetic. Using certain inorganic compound, they are preparing their own food. So chemosynthetic, chemoautotrophs, photoautotrophs. मग आता हायड्रोजन डोनर कोण आहे? वॉटर कुठे आहे? Hydrogen donor is a H2S in case of purple and green sulfur bacteria. H2A, so H2S is a hydrogen donor in green and purple sulfur bacteria. आणि त्याने व्हॅन नीलने हे पण सांगितलं ह्या एक्सपेरिमेंट नंतर की वॉटर ऑक्सिजन जो इथे ऑक्सिजन इव्हॉल्व झाला का? झाला का? ऑक्सिजन आला का इथे? कुठे नाही आला. त्याने हे पण कन्क्लूड केलं की जो ऑक्सिजन आलेला आहे तो H2O पासून आलेला आहे, कारण बॅक्टेरियामध्ये जेव्हा ते किमोसिंथेटिक आहे तेव्हा ऑक्सिजन येत नाही, कारण इथे इन्स्टेड ऑफ H2O देयर इज H2S. Yes or no? आय नो बोर झालं असेल हे सगळं ऐकून, पण त्याला पर्याय नाही. बोर होता कामा नये. आता इथून पुढे बोर जरी झालं तरी बोर नाही व्हायचं, नाही तर मग अभ्यास नाही करू शकणार त्या लेवलचा. भले नीट थ्रू नका जाऊ,
पण बाकीच्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्याच लेवलला होणार. कळलं का? मग त्याने काय सांगितलं, ऑक्सिजन जो आलेला आहे तो पाण्यापासून आलेला आहे, कारण इथे ऑक्सिजन आला नाही, कारण इथे पाणी नव्हतं. So he concluded that oxygen which is evolved by green plant is coming from water, not from CO2. CO2 मध्ये पण O2 आहे, H2O मध्ये पण O आहे. मग ते कन्फ्युजन होतो, O इकडनं आला की इकडनं आला. मग त्याने त्याला पूर्ण विराम दिला. CO2 मधनं नाही आला, H2O मधनं आला. कारण CO2 होतं त्याचं इथे पण त्यांनी तर बनवलंय ना ऑर्गॅनिक फूड, कोणी बॅक्टेरिया. मराठीत लिहून ठेवा पॅरेग्राफ, इंग्लिश मध्ये लिहा, कसाही लिहा, पण लिहा. काय कळलं ते लिहा सगळं डिटेल.